घटनाक्रम काय होता? साधारणतः मिशिंगची तक्रार त्यांनी दिलेली होती। याच्यामध्ये त्यांचे वडील मिशिंग आहेत अशा स्वरूपाची तक्रार होती। त्यानंतर आम्ही अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आणि याच्यामध्ये अपहरण दाखल केल्यानंतर खऱ्या अर्थाने यामध्ये वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास केला गेला आणि याच्यामध्ये जे त्यांचे दुश्मन होते, त्यांच्या शक्यता होती, याच्या बाबतीतली नावं समोर आली। त्यांच्या बाबतीत जे तांत्रिक पुरावे होते याच्यावर तपास केला गेला आणि त्याच्या आधारावर काही लोकांना अटक केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना अटक केल्यानंतर या तपासाला खरी चालना मिळाली आणि त्याच्या आधारावर आतापर्यंत तपास सुरू आहे। पुढील शेवटच्या टप्प्यातला तपास आता राहिलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आमची पथकं सध्या लावण्यात आलेली आहे। सर, अपहरण आणि हत्येचं कारण काही समजू शकले का? तो अपहरण करण्याचा जो मुख्य सूत्रधार आहे तो सक्का भाऊ आहे, जो मयत आहेत त्यांचे सक्के भाऊ आहेत। त्यांचे घरगुती वाद पण होते, त्यांचे वादाचे वेगवेगळे कांगोरे आहेत, परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आखावा लागला याविषयीची माहिती मिळू शकते। ठीक आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।